हॅलो रोहन, वेलकम टू कॅपिट्यूड द कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, ज्या महापारेषण महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर सिव्हिलच्या रिक्रुटमेंटची आपण वाट पाहत होतो, त्याची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ऑफिशियली महाट्रान्सकोच्या वेबसाईटवरती आलेली आहे. याबाबतची संपूर्ण मी माहिती, जेवढा टोटल नंबर ऑफ पोस्ट 134 पोस्ट आहे, याचा एक्झामिनेशन पॅटर्न येण्याची एलिजिबिलिटी, याबाबतची संपूर्ण माहिती मला आजच्या या सेशनमध्ये देणार आहोत. आणि तुम्हाला सांगतोय बघा, तुम्हाला कुठलाही जो आपल्याकडे रिक्रुटमेंट येतोय त्याचा सर्वप्रथम तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर तुम्ही तुमच्या नोट्सवरती नोट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणाऱ्या अपडेट्स, कारण की बरेच सगळ्या वेबसाईटवरती अपडेट्स येत असतात आणि बरेच विद्यार्थ्यांकडनं ही चूक होते की ते प्रॉपरली त्यांचा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर पाहत नाही. तर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी ॲडव्हर्टाइजमेंट नंबरसाठी तयारी करत हा मात्र तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे. तो इथे आहे 18/2024. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ही पूर्ण जी नोटिफिकेशन आहे काल रिलीज झालेली वेबसाईटवरती त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. पण त्याआधी कॅपिट्यूडच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी इम्पॉर्टंट आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पाहावयास मिळेल. ठीक आहे. याआधी मी तुम्हाला सर्वप्रथम मी सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे महाट्रान्सकोमध्ये जो पेपर पॅटर्न आहे, ठीक आहे, त्यामध्ये नॉन टेक्निकलची कशी तयारी करायची याचा सुद्धा मी व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेला आहे. याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, ज्यामधून तुम्ही ती पाहू शकता. ठीक आहे. आता बघा, आपण सरळ वळूया आपल्या कंप्लीट नोटिफिकेशनकडे आणि इथे बघूया यामध्ये काय दिलेलं आहे. ठीक आहे. इथे बघा, नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलेलं आहे, एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 18/2024. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठल्या पोस्टसाठी आलेली आहे, असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके. आता बघा, स्क्रोल डाऊन करूया आपण खाली. ठीक आहे. आता आपल्याकडे व्हॅकन्सी वगैरे आणि टोटल नंबर ऑफ पोस्ट किती आहे, रिझर्वेशन किती आहे, ह्यामध्ये एक टेबल दिलेलं आहे. काय काय महत्त्वाच्या बाबी असतात हे तुम्ही लक्षात घेत चला. ठीक आहे. यासाठी SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SEBC, EWS आणि ओपन प्रत्येक कॅटेगरीसाठी जागा वर्गनिहाय जागा ज्या आहेत, ठीक आहे, ह्या बायफर्केट केलेल्या आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी. आणि टोटल ज्या वॅकन्सीज आहेत इथे तुम्हाला पाहाव्यास मिळेल त्या आहे 134. ठीक आहे. क्लिअर आहे. ओके. तर हा होता आपल्याकडे टोटल पोस्ट आणि वॅकन्सीसाठी. ठीक आहे. ॲब्रिव्हिएशन दिलेलं आहे, WR म्हणजे वुमन रिझर्वेशन. ठीक आहे. आणि SP म्हणजे स्पोर्ट्स पर्सन. हे सगळे त्यामध्ये कॅटेगरी वाईज अजून तुम्हाला त्याच्यामध्ये फर्दर जे आहे रिझर्वेशनसुद्धा दिलेले आहे. ठीक आहे. हे झालं. क्लिअर आहे. आता बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे, द नंबर ऑफ वॅकन्सी रिझर्वेशन फॉर बॅकवर्ड क्लासेस इज प्रोव्हिजनल अँड मे चेंज म्हटलेलं आहे. सच चेंज विल नॉट बी नोटिफाईड इदर इन न्यूजपेपर ऑर वेबसाईट ऑर इंटिमेटेड टू द कॅन्डिडेट. ही अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये चेंजेस होऊ शकतात, पण फारसं असं काही बदल होत नाही, मात्र लक्षात ठेवायला हवं. आता त्याचा पे स्केल काय असतं बघा, पे स्केल जो आहे 58,560. ठीक आहे. 58,560 ते आपल्याकडे 1,42,050 रुपीजपर्यंतचा जो पे स्केल आपल्याला पाहावयास मिळेल. ठीक आहे. आणि महाट्रान्सकोमध्ये एक अशी एक ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये तुमचा पे स्केल फार चांगला असतो. ठीक आहे. या स्केलच्या बाबतीमध्ये जर आपण कन्सिडर करतोय तर. ठीक आहे. इथपर्यंत समजायला आलं. ठीक आहे. आता बघा, अप्रॉक्सिमेट मंथली ग्रॉस एमोलमेंट जे आपल्याकडे मिळणार आहे, ठीक आहे, हे आपल्याकडे 1,07,596. हे तर आपल्या पे स्किलचा नंतर भाग झाला. सर्वप्रथम आपल्याला याची एलिजिबिलिटी, क्वालिफिकेशन काय आणि कशा प्रकारे तयारी करायची असते ही मात्र समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, नेम ऑफ द पोस्ट काय, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल. यासाठी एलिजिबिलिटी काय आहे, तुमच्याकडे बॅचलर्स डिग्री असायला हवी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे. किंवा BTech सुद्धा चालेल. पण यामध्ये मेन्शन केलेलं आहे की दिस पोस्ट इज एंट्री लेवल पोस्ट, नो वर्क एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड. म्हणजे तुम्हाला आधी फ्रेशरसाठी जे आता फ्रेशली ग्रॅज्युएटेड स्टुडंट आहेत, ठीक आहे, मागील वर्षी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण, त्यांनीही एक्झामिनेशनला अप्लाय करू शकतात. आणि कुठलाही यामध्ये सरळ दिलेलं आहे, कुठलाही वर्क एक्सपिरियन्सची तुम्हाला गरज नाही आहे. बरोबर आहे. तुमची डिग्री ही रिकग्नाइज इन्स्टिट्यूटपासून पाहिजे. फक्त यामध्ये हा पॉईंट नंबर 4.2 मध्ये मेन्शन केलेला आहे. आता बघा, एक महत्त्वाचा एक बाब अशी झाली की कट ऑफ डेट काय असते. ठीक आहे. हा कट ऑफ शब्द म्हणजे काय असतो लक्षात ठेवा. ठीक आहे. की कुठल्याही रिक्रुटमेंटसाठी आपल्याकडे जी क्वालिफिकेशनची डेडलाईन असते, ठीक आहे, म्हणजे द कॅन्डिडेट हॅव टू ॲक्वायर अबव्ह क्वालिफिकेशन ऑन ऑर बिफोर 3/4/2025 म्हणजे 3 एप्रिल 2025च्या आधीपर्यंत हे तुमचे जे बॅचलर्स डिग्री आहे ही कंप्लीट व्हायला हवी. ठीक आहे. ओके. आलं लक्षात. हे खूप महत्त्वाची बात दिली होती. इफ कॅन्डिडेट्स ॲक्वायर अबव क्वालिफिकेशन आफ्टर 3/4/2025 अँड सिक्युअर्ड प्लेस इन द मेरिट लिस्ट ॲज पर द मार्क्स ऑब्टेन्ड इन द रिटर्न टेस्ट, ही विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज एलिजिबल फॉर द पोस्ट सिलेक्शन. म्हणजे काय, जर तुमचं जे सिलेक्शन आहे, तुमचं जे एलिजिबिलिटी आहे याआधी असायला हवं 3 एप्रिल 2025 पर्यंत. याच्यानंतर जर तुम्ही एक रँक आणली, ठीक आहे, टेस्ट जर तुम्ही अटेम्प्ट करून तुम्हाला रँक जरी आणली, ठीक आहे, पण त्यामध्ये बघा, जर तुमचं सिलेक्शन जरी झालं पण त्यामध्ये सरळ मेन्शन करण्यात आलेलं आहे की
तुमचं जे आहे ठीक आहे ही विल नॉट बी कन्सिडर्ड, तुमचं जे कॅन्डिडेचर आहे कन्सिडर करण्यात येणार नाही फॉर द पोस्ट ऑफ सिलेक्शन. ठीक आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब होती, नवीन विद्यार्थ्यांनी ही मात्र लक्षात ठेवा. एज लिमिट दिलेलं आहे, तर अपर एज लिमिट आहे आउटसाइडर कॅन्डिडेटसाठी 38 वर्ष आणि अपर एज लिमिट जे आहे ते रिझर्व्ह कॅटेगरीसाठी इन्क्लुडिंग SC/BC EWS ऑर्फन कॅन्डिडेटसाठी हे 43 वर्षासाठी आपल्याकडे एज लिमिट तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, आणि रिलॅक्सेशन सुद्धा असतं बघा. ठीक आहे, जसं की स्पोर्ट्स कोटासाठी 5 वर्षाचं असतं. ठीक आहे, पण 43 वर्षाच्या वरती नसायला हवं. जर MSc/DCLचे एम्प्लॉई असेल तर त्यांना 57 वर्षाचं आपल्याकडे एक याचा अपर एज लिमिट दिलेला आहे डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ जी आहे ॲज पर द SSC, ठीक आहे, सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे असतं ना, ठीक आहे, त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर एज जो आहे हा जी डेडलाईन आहे यानुसारच कन्सिडर करण्यात येईल. ठीक आहे, ही डेडलाईन तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी सुद्धा आहे आणि मात्र तुमच्या आपल्या डेट ऑफ बर्थसाठी सुद्धा आहे. ठीक आहे, रिझर्वेशन कशा प्रकारे राहणार आणि एलिजिबल कॅन्डिडेट. ठीक आहे, आता बरेच विद्यार्थी विचारतात की बाहेर आउटसाइडर्स आपल्याकडे एलिजिबल आहेत का की नाही म्हणून. ठीक आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो बघा की यामध्ये सरळ मेन्शन करण्यात आलेलं आहे की कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट शुड बी डोमायसाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे, बॅकवर्ड क्लासेस कॅन्डिडेट शुड बी ऑफ द कॅटेगरीज नोटिफाईड बाय द महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे, सरळ मेन्शन केलं आहे की डोमिसाईल पाहिजे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट. दॅट मीन्स डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र इज रिक्वायर्ड फॉर दिस पोस्ट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा याच्यासाठी जो कॅटेगरी वाईज आपल्याकडे रिलॅक्सेशन वगैरे दिलं आहे, रिझर्वेशन, हे सगळं तुम्हाला या टेबलमध्ये आणि चार्टमध्ये पाहावयास मिळेल. आता आपण स्क्रोल डाऊन करूया, याच्या नंतरची जे काही महत्त्वाची बातमी आहे ठीक आहे हे तुम्हाला सांगते. खूप चांगली पोस्ट आहे खरं तर विद्यार्थी मित्रांनो. जे तुमचा मेथोडॉलॉजी आहे ठीक आहे एक्झामिनेशनची ही सुद्धा आपण आता पाहून घेऊया. आता सिलेक्शन कसं होईल, यामध्ये कुठला इंटरव्ह्यू राहत नाही, सरळ एक ऑनलाईन ठीक आहे ही परीक्षा घेण्यात येते. आणि ही परीक्षा कोण घेतं, ही घेतं IBPS. ठीक आहे, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन. ही एक्झामिनेशन ही कंडक्ट करतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑल द कॅन्डिडेट हू रजिस्टर्ड सक्सेसफुली कॉल्ड फॉर द रिटर्न टेस्ट विदाउट व्हेरीफाईंग दर एलिजिबिलिटी. तुमच्या एलिजिबिलिटी न चेक करता न तपासता तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे. ठीक आहे, आणि नंतर तुमची ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी एलिजिबिलिटी जी आहे आणि पूर्ण डॉक्युमेंट DV झाल्यानंतरच तुम्हाला सिलेक्शन देण्यात येते जर तुम्ही सिलेक्ट झाले तर. ठीक आहे, आता बघा इथे रिटर्न टेस्टच्या माध्यमातून आपल्याला एक ऑनलाईन टेस्टचा एक एक्झामिनेशन पॅटर्न दिलेला आहे. ठीक आहे, हा पॅटर्न मी तुम्हाला आपल्या स्लाईडवरती समजून सांगतोय बघा. मी तुम्हाला ऑलरेडी सुद्धा शिकवलेलं होतं. ठीक आहे, आणि सांगितलं सुद्धा होतं की कशा प्रकारे आपल्याकडे एक एक्झामिनेशनचा पॅटर्न येईल म्हणून. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघू शकता यामध्ये टोटल जो पेपर आहे ठीक आहे लक्षात घ्या, यामध्ये 50 आणि 80 ठीक आहे हे असतो 130 क्वेश्चन आणि आपल्याकडे जो मार्क्स असतात हे असतात आपल्याकडे 150 मार्क. ठीक आहे, 2 तासांचा कंप्लीट पेपर असतो आणि निगेटिव्ह मार्किंग असते 1/4. लक्षात घ्या, त्यासाठी टेक्निकलचं नॉलेज जे आहे त्यामध्ये 50 प्रश्न आणि 110 मार्काला असतात. म्हणजे प्रत्येकी प्रश्न हा 2.2 मार्काचा असतो टेक्निकलचा, आणि नॉन टेक्निकलचा 40 प्रश्न 20 मार्काला, रिजनिंगचे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न 10 मार्काला आणि मराठीचे 20 प्रश्न 10 मार्काला. असे हे प्रत्येकी प्रश्न 0.5 मार्क्ससाठी असतात नॉन टेक्निकलसाठी. विद्यार्थी टेक्निकलची तर फार तयारी करतात पण इथे मात्र ते चुकून जातात, याची तयारी करत नाही. आणि त्यासाठीच म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जर जेवढे तुम्ही 50 पैकी जर समजा 45 जरी अटेम्प्ट केले तरी मात्र आजकालचा जो क्रायटेरिया झालेला आहे की विद्यार्थी नुसतं टेक्निकलच्या भरोश्यावरती पेपर काढण्याचा प्रयत्न करतात, पण हे मात्र त्यांच्याकडनं चूक होते. आजकालचं सिलेक्शन हे फक्त नॉन टेक्निकलच्या भरोश्यावरती होतं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एका टेक्निकलपर्यंत कितीही अभ्यास केला तरी तुमच्याकडे जवळपास एक अटेम्प्ट समजा 40+ जरी झाला तरी 50च्या वरती तुम्ही अटेम्प्ट करू शकत नाही. पण मात्र तुम्हाला यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो. आणि IBPSची पॅटर्न जसं हा जो आहे हा ग्रुप 2चा एक आपल्याकडे एक पोस्ट आहे समजून चला. ठीक आहे, याची लेवल जी आहे ही अशाच प्रकारे मॅनेज केली जाते. ठीक आहे, PO लेवल किंवा प्रिलिम्स लेवलला PO प्रिलिम्स लेवलला सुद्धा याचे प्रश्न विचारले जातात. म्हणून रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेजची जर तुम्ही आजपासून तयारी सुरुवात नाही केली तुम्ही कितीही टेक्निकलचं तयारी करा, तुम्हाला मात्र सिलेक्शनसाठी छोट्या 2-3 मार्कांनी हे पेपर राहून जातील. त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की आपल्याकडे कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला आपण नुकतंच मागील काही दिवसापूर्वीच ठीक आहे एक कंप्लीट नॉन टेक्निकलचं ज्यामध्ये रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठीचा कंप्लीट जो सिलेबस आहे आणि कंप्लीट सिलेबस वाईज सेशनचा जो कोर्स आहे हा आपण अपलोड केलेला आहे. ठीक आहे, यासाठी मी जो तुम्हाला कुपन कोड आहे, आता हे कुपन कोड सुद्धा चेंज होईल, MH40 हे कुपन कोड वापरून घ्या आणि या कोर्सला लेटेस्ट पेड कोर्सच्या अंदर जाऊन तुम्ही जो कोर्स जो आहे जॉईन करू शकता. अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन आपण घेतोय आणि बरेच विद्यार्थी याला जॉईन होऊन याची जी तयारी आहे त्यांनी आधीच सुरुवात केली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते नॉन टेक्निकल करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण नोटिफिकेशनकडे काय पाहूया, नंतर मी तुम्हाला अजून काही डिटेल सांगतोय. तर आला लक्षात ठीक आहे की हा जो आपल्याकडे पेपर पॅटर्न होता हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. याच प्रकारे तुमची पेपर घेण्यात येईल. प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय, तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे नॉलेज आहे तुम्हाला विचारण्यात येईल. ठीक आहे, नॉन टेक्निकल हे कॉमन झालेलं आहे बरेच सगळ्या महाट्रान्सकोच्या परीक्षेसाठी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आलं. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, कॅन्डिडेट्स हॅव टू अटेम्प्ट ऑल द मेन्शन टेस्ट ऑफ द प्रोफेशनल नॉलेज. ठीक आहे, रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मराठी लँग्वेजमध्ये. असं नाही की मी मराठी सोडतो आणि क्वांटिटेटिव्ह सोडतो, नाही. ठीक आहे, हे तुम्हाला
इट मस्ट नॉट हॅव अ 0 or less than 0 मार्क्स इन एनी टेस्ट. ठीक आहे, म्हणजे नॉन 0 मार्क्स पाहिजे नाही. ठीक आहे, 0पेक्षा जास्तच पाहिजे किंवा अटेम्प्ट नाही केलं तरी असं चालत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. सरळ जर दिलेलं आहे, द कॅन्डिडेट हॅव टू अटेम्प्ट ऑल द मेन्शन टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग, quantitative aptitude and Marathi language, and must not have a 0 or less than 0 marks in any test, sub test of the written test. Otherwise the candidate will be not considered for the selection through the secured position in the merit list, wait list of the selection. खूप महत्त्वाचा पॉईंट होता, बरेच विद्यार्थी याला स्किप करतात. ठीक आहे, आलं का लक्षात. जो तुमचा परफॉर्मन्स राहील ऑनलाईन टेस्टमध्ये जेवढे मार्क्स मिळतील तुम्हाला, ठीक आहे, ते तुम्हाला कन्सिडर करण्यात येईल. आणि याला जो आहे आउट ऑफ 100 हे कन्सिडर करण्यात येतात नंतर. ठीक आहे, कन्वर्ट करण्यात येतात 100 मार्काला. ठीक आहे, आणि मेरिट लिस्ट जी आहे ही 100 मार्कांपैकी लागते. आलं लक्षात, क्लिअर झालं. ठीक आहे, आणि आता सिलेक्शन प्रोसेस जी आहे, ठीक आहे, ही फार लवकर होऊन जाते. ठीक आहे, इनिशियली जे तुम्हाला सांगतोय की जे तो विद्यार्थी यासाठी तयारी करताय, तुम्ही आतापासून त्याची तयारी करणं सुरू करा. आता बघा तुमचे सेंटर्स कुठे राहील, हे इथे दिलेले जे काही जिल्हे आहेत, ठीक आहे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे याचे एक्झामिनेशन सेंटर राहतील. ठीक आहे, तुम्हाला 3 प्रेफरन्स द्यायचे असतात, त्या 3पैकी कुठलं एक प्रेफरन्स तुम्हाला मिळू शकतं डिपेंडिंग अपॉन किती आपल्याकडे वॅकेन्सीज आहे, किती आपल्याकडे नंबर ऑफ आपल्याकडे ॲप्लिकेशन्स आले त्यावरती. ठीक आहे, आता ज्या एक्झामिनेशनची फीज किती आहे इन्क्लुडिंग GST, 700 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि 350 रुपये जे आहे 350 रुपीज या बॅकवर्ड क्लासेससाठी आणि रिझर्व कास्टसाठी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, ही नॉन रिफंडेबल असते, ही मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून फॉर्म फिलअप करताना व्यवस्थितरित्या हे फॉर्म पाहूनच तुम्ही अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर जे आहे आपल्याकडे फॉर्म फिलअप करताना 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात की तुम्हाला फोटो, सिग्नेचर हे पाहून घ्यायची कुठल्या कलरमध्ये लागते आहे तर. ठीक आहे, सिग्नेचर किंवा थंब वगैरे झालं. ठीक आहे, आणि सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड दिलेलं आहे 5 लाख रुपयांचा. ठीक आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, एक्झामिनेशन डेट जी आहे आपल्याकडे मे आणि जून म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, मे आणि जून जर ज्यावरती म्हणताय, ठीक आहे, तर आपल्याकडे आज मार्च चाललेला आहे, एप्रिल. ठीक आहे, मार्च, एप्रिल आणि मे, समजा मिनिमम 3 महिने आहे तुमच्याकडे. जूनमध्ये एक्झाम झाली तर समजा 3 आणि 3.5 महिने. ठीक आहे, तर त्याआधीच तुम्हाला याची तयारी करायची आहे. खूप महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे की तुम्ही महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे, महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे, हे यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, आता ही कंप्लीट नोटिफिकेशन होती, तुम्हाला मी ते सांगितलेली आहे. ठीक आहे, सिग्नेचर कसं अपलोड करायचं, फोटोग्राफची डायमेन्शन काय असायला हवे, कारण की बरेच विद्यार्थी छोटे छोटे फोटो अपलोड करतात, कधी ते अपलोड होत नाही, कधी ते दिसत नाहीत. तर या बाबींची तुम्ही काळजी घेऊनच तुम्ही ह्या फॉर्मला व्यवस्थितरित्या फिलअप करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, हा जो एक्झामिनेशन पॅटर्न सांगितला मी तुम्हाला, नॉन टेक्निकलची ती तयारी सुरुवात करायचीच आहे. ठीक आहे, रिझनिंगमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठीचे कुठले टॉपिक्स येतात नेमके आणि त्याची कशी तयारी करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, एकेका प्रश्नापासून. ठीक आहे, की रिझनिंगमध्ये कसे प्रश्न येतात, क्वांट्समध्ये कसे असतात आणि मराठीमध्ये कसे असतात, त्याचे कुठले सॉफ्ट टॉपिक असतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ जाऊन पहा किंवा तुम्ही इथे क्लिक करून या आय बटनला सुद्धा क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आणि काही अडचण असल्यास या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून विचारू शकता कोर्सबद्दल. आणि या कोर्ससाठी जो तुम्हाला कूपन कोड दिलेला आहे 40% ऑफचा, ठीक आहे, MH40 हा कूपन कोड वापरून तुम्ही कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून तुम्ही याला जॉईन करू शकता. आणि अत्यंत युजफुल आणि टू द पॉईंट आणि आजकालच्या ट्रेंडिंग पॅटर्नला घेऊनच आपण हा कोर्स तयार करण्यात आलेला आहे. असं नाही की आपल्याकडे जे आधी आपल्याकडे जो पेपर पॅटर्न असतो बेसिक त्यावरती नाही, IBPS ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने आपण पूर्णपणे यामध्ये टार्गेट केलेलं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. हे सगळे टॉपिकची मी तुम्हाला माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे बघा. ठीक आहे, लॉजिकल लिसनिंगचे. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे वेळोवेळी इम्पॉर्टंट पोस्ट आणि अपडेट्स पाहावयास मिळेल. ठीक आहे, रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या फ्री प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, त्यासोबतच मी तुम्हाला हा पेपर पॅटर्न ऑलरेडी शिकवलेला आहे, तुम्ही या डिटेल सेशन तुम्ही जाऊन पाहू शकता. पण एक तुम्हाला एक सांगतोय बघा, ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट पास जॉईन नसेल केली, ठीक आहे, तर टेस्ट पास जी आहे संपूर्ण वर्षाकरिता फक्त 49 रुपयामध्ये आपण लॉन्च केलेली आहे, ही जाऊन जॉईन करा. यामुळे तुम्हाला एक फायदा काय होईल बघा, की IBPSचे, ठीक आहे, फ्री जे आहेत हे N नंबर ऑफ टेस्ट जे आहेत आपल्याकडे, मल्टिपल टेस्ट जे आहे हे फ्री प्रॅक्टिस करायला मिळेल. ठीक आहे, यामध्ये तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हे व्यवस्थितरित्या स्ट्रॉंग करता येईल. हे तुम्ही वेबसाईटवरती सुद्धा देऊ शकता, capitudes.comला किंवा आपल्या ॲप्लिकेशनला सुद्धा देऊ शकता. तर याचा फ्रीमध्ये वापर करून घ्या, कारण की 49 रुपये संपूर्ण वर्षाकरिता फीज म्हणजे खूप नॉमिनल फीज आपण ठेवलेली आहे. ठीक आहे, त्याबाबतची अजून माहिती हवी असेल तर तुम्ही सुद्धा मला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, तर ही माहिती जी आहे तुम्ही तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा. ठीक आहे,
कोर्सला काही कन्सर्न असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करून विचारू शकता बघा. ठीक आहे, आजच्या सेशनला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कॅपिट्यूडचे ॲप्लिकेशन आहे इथे तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता. इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनलची कनेक्टेड राहा, सो दॅट वेळोवेळी तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट आणि माहिती पाहावयास मिळेल. ठीक आहे, काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला विचारून गायडन्स हे मात्र नक्की घेऊ शकता. तर भेटूया आपण नवीन सेशनमध्ये मित्रांनो लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे.